पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये नागरीकरण होत असताना त्या ठिकाणी अप्पर कार्यालय व्हावं या मागणीसाठी सध्या जोर धरू लागला आहे. मात्र हे कार्यालय होत असताना हे कार्यालय चाकण या ठिकाणी व्हावं यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील ठाकरे आहेत. मात्र हे जे कार्यालय आहे ते खरं तर कडूस या ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी केलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत बाबाजी काळे आहेत आमदार. खरं सर, ज्या पद्धतीने पाहिलं की राजगुरुनगर असेल किंवा खेड असेल, खेड तालुक्यात विस्तारीकरण होत आहे, नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अप्पर कार्यालयाची खरंच आवश्यकता आहे. मात्र हे अप्पर कार्यालय कसं व्हावं, चाकण या ठिकाणी व्हावं की खेड या ठिकाणी? सुरुवातीला तुम्ही म्हटले की माझी आमदाराची चाकण मागणी आहे. माझी आमदाराला हे कधीही सुचलं नाहीये आणि हे प्रस्ताव गेले होते हे पण त्यांना माहित नाहीये. जेव्हा 20 तारखेला अधिसूचना चाकणची निघाली आणि जुनं माझं एक पत्र त्यांना मिळालं, त्यामुळे माझ्यावर काहीतरी चुकीचे आरोप करण्यासाठी त्यांनी लोकांना दिशाभूल केली आणि तिथून पुढे हे सुरू झालं. सगळ्यात महत्वाचं चाकण व्हावं म्हणून मी डिसेंबर महिन्यामध्ये अधिवेशनात पहिल्यांदा इलेक्यू केला. त्याची कागदपत्र काल पत्रकार परिषद दाखवली, तुम्हाला पण दाखवतो. त्याच्यानंतर दुसऱ्या अधिवेशनात पण केला आणि यांनी तत्कालीन तहसीलदार यांना हाताशी धरून उलट कडूचा यांनी पाठवला. मग त्याच्यात निकषामध्ये चाकणला अनेक अडचणी होत्या, कारण चाकणला ट्रॅफिक जास्त आहे, जागा नाहीये तिथं. आत्ता स्टोईंग चालू आहे. आदिवासी भागातली लोक तिथे कसे येणार? मग निकषामध्ये जवळजवळ 70% निकषामध्ये कडूच बसते. म्हणून कोणतं तरी एक व्हावं हे आमदार म्हणून मी ज्यावेळेस 2 प्रस्ताव माझ्या समोर आले त्यावेळेस कडूचं मेरिटमध्ये 70% बसते आणि चाकणचं मेरिटमध्ये 30% बसते. कारण चाकण आणि खेड यातलं अंतर 10 किलोमीटर आहे. हायवेवर दोन्ही गावं आहेत, शहरातली आहेत. मग ग्रामीणला पहिलं व्हावं आणि नंतर चाकणला व्हावं. परंतु चाकणचा अध्यादेश आता होत आलेला आहे, त्यामुळे कडूससाठी सुद्धा व्हावं, कडूसला पण गरजेचं आहे अशी माझी मागणी आहे. तर त्याच्यामध्ये पाहिलं की खेड तालुक्यामध्ये दोन्हीकडे पण श्रेयवादावरून लढाई होताना पाहायला मिळतं. दोन्ही आमदार, माजी आमदार, शहाजी महाजन, कारण एकाच रस्त्याचं काम 2-2, 3-3 वर्ष होतं. श्रेयवादाचा विषयच नाहीये. मी वेळोवेळी सांगितलंय की ते काम चाकणचं रद्द झालेलं काम होतं. त्यांच्या काळात ते मंजूर झालं इथपर्यंत मान्य आहे, परंतु त्यांच्याच काळात रद्द झालं. ते जोपर्यंत आमदार होते तोपर्यंत त्यांना ते पुनरुपी रद्द झालेलं काम परत आणता आलं नाही. परंतु मी आमदार झाल्याच्या नंतर त्याच्यावर तारांकित प्रश्न केला, त्यानंतर चर्चा केली. 24 सप्टेंबरला तारांकित प्रश्न केला. 29 सप्टेंबरला मला प्रशासकीय मान्यता मिळाली की त्या म्हणजे त्याला 141 कोटीचा निधी मंजूर झाला आणि त्या कामाचं भूमिपूजन विद्यमान आमदार म्हणून मीच करणार ना. पडलेल्या आमदाराचा कुठंच संविधानिक संबंधच येत नाही. राजकीय संबंध जोडून त्यांनी मी केलेल्या कामाचं भूमिपूजन केलं इथपर्यंत ठीक आहे. तर त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी, संपलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी, चालू ठेवायसाठी केविलवाना प्रयत्न करतात. मी त्यांचं संपलेलं असं तो टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र त्यांनी खुलं चॅलेंज दिलं की बाबाजी काळे यांची आमदार तुम्ही घालवणार, कसे आमदार होते ते पाहतो. मुळातच आहे ना, मी माझी आमदारकी तरी जाणारच नाहीये आणि हे पण आयुष्यात कधी आमदार होणार नाही. परंतु मी आमदार आहे तोपर्यंत हे जेलमध्ये नक्की जातील, कारण यांच्या अनेक खुनामध्ये हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत. हे खुनी माणूस आहे हा, हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. क्रिमिनल आहे, गुंड आहे हा. म्हणजे अनेक लोकांच्या शेतीच्या जमिनीच्या चोऱ्या केलेल्या आहे. म्हणजे तो कसा आहे, त्याची प्रॉपर्टी कशी आली, याच्या कमवायला जर कुणीच नाही, मग एवढ्या प्रॉपर्टी आल्या कुठे? हा सरपंच असताना 1 कोटीची प्रॉपर्टी होती, आता त्यांनी प्रतिज्ञापत्रात 40 कोटीची दाखवली. जवळजवळ 9-10 फर्म आहेत. हे आल्या कुठून? यांनी कुठून कमावलंय? त्यामुळं 2 नंबरनी हा माणूस पुढे चाललेला आहे. आता त्याला इकडून तिकडून पद नसल्यामुळं काही कामं शिपाई सुद्धा विचारत नाही. नामदार अजितदादा पवार होते तोपर्यंत थोडी दादा पुढे उभं करीन येव करीन म्हणून अधिकारी थोडी दबायचे, पण आता शिपाई सुद्धा कोणी विचारत नाही. त्यामुळे ते त्रासलेगत त्यांचं अस्तित्व राजकारणातून संपत चाललं. त्यामुळे कोणाला टार्गेट करायचं तर आमदारला करायचं. इकडे पाहिलं की खरं तर तुम्ही सत्तेच्या विरोधामध्ये आमदार आहात, मात्र त्यामुळे तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी निधी मिळत नाही असं आरोप केला जातो. आणि याचमुळे तुम्ही कुठेतरी देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी नेत्यांची भेट घेत आहे. विषय एक आहे, एकदा संविधानिक पदात त्या सभागृहात गेल्याच्या नंतर पक्ष हा विसरायचा असतो आणि तालुक्यासाठी काम करायचं असतं. मग जर मी आमदार आहे, संविधानिक पदावर आहे, तर संविधानिक पदावरचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे मला ते कोणत्या पक्षाचे हे नाही मी पाहत. तालुक्याच्या ज्या मंत्र्यांकडे जे काम आहे, विभाग आहे, त्यांच्याकडे जावंच लागतंय. तेव्हा जाणार ना मी. तालुक्याची कामं व्हायची असली आणि माझी कामं होत. बाबाजी काळे भाजपमध्ये प्रवेश करणार असं कुठेतरी बोललं जातंय. नाही, हेच उलट त्यांच्या पक्षाला दम देतात. बाबाजी काळेंना जर निधी दिला तर मी पक्ष सोडन, हेच पक्षाशी प्रामाणिक नाहीयेत. हे कुठं शरद पवार साहेबांनी यांना एवढं मोठं केलं,
पक्ष फुटला हे कुठे पवार साहेबांशी प्रामाणिक राहिले. पूर्वी एकदा यांना तिकीट नाही मिळालं 2014ला नव्हतं मिळत, कट केलं होतं. तर 2014 आपलं 2009ला तर त्यावेळेस यांनी राष्ट्रवादीवर ताशेरे ओढले होते. म्हणजे हे प्रामाणिक नाहीच आहेत पक्षाशी. त्यामुळं त्यांच्याबद्दल मला बोलायचंच नाही आणि बोलण्याची इच्छा पण नाहीये. उगाच ते आता बडबड करतात म्हणून उत्तर देणं माझं कर्तव्य म्हणून उत्तर देतो मी. नक्कीच या पद्धतीने पाहिले की माझे आमदार दिलीप मोहिते पक्षाशी प्रामाणिक नाहीये. मात्र माझी आमदारकी ही साबूत आहे. मात्र जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत मात्र दिलीप मोहिते जेलमध्ये जातील असं त्यांनी वक्तव्य आमदार बाबाजी काळे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर अभिषेक समी सुनले TV9 मराठी खेड पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.